प्रभाग क्रमांक 12 मधून हिरामन गवळी यांची एक्झिट। हिरामन गवळींचा छोटू थोरात यांना पाठिंबा, पक्षाकडून माघार घेण्याची सूचना। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी यांनी उमेदवारीची मागणी केली होती। विशेष म्हणजे उमेदवारी न मिळाल्यास आपण विषप्राशन करून आत्महत्या करू असा इशारा देखील हिरामन गवळी यांनी दिला होता। त्यानंतर शेवटच्या दिवशी त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। मात्र आज भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामन गवळी यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षाकडून सूचना करण्यात आल्या। त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक 12 मधून मागे घेत छोटू थोरात या उमेदवाराला पाठिंबा दिला। धुळे महानगरपालिकेच्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझा नामनिर्देशन फॉर्म ओबीसी गटातून भरलेला होता, परंतु पक्षाचे ज्येष्ठ नेते या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावत, जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर, ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाबासाहेब सुभाषजी भामरे आणि विद्यमान आमदार विकास पुरुष अनुप भैया अग्रवाल यांनी पक्ष आदेशाप्रमाणे मला सांगितल्याप्रमाणे मी आज माझा नामनिर्देशन फॉर्म हा माघारी घेतलेला असून यासाठी मी छोटू भाऊ थोरात यांना ही उमेदवारी देण्यासाठी, त्यांना एक चांगला कार्यकर्ता काम करण्यासाठी पुढे यावा। मला पक्षाने या अगोदर 4 वेळा माझ्यावर नगरसेवक पदाची जबाबदारी दिलेली होती। कायमच आपण आपल्या घरामध्ये नको म्हणून मी ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली। हिरामन गवळी यांच्या माघारीची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे। पक्षाच्या आदेशानुसार आपण यापुढे प्रभागासाठी तसेच पक्षासाठी काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।